करते आणि युवकांचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले यांनाही ते स्मरण करते आणि उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या महिला आघाडीच्या वतीने आणि व्यासपीठवरील उपस्थित असलेल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी स्मरण करते आणि ते उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा मी खरंच जय महाराष्ट्र, सर्वप्रथम नमस्कार आणि गणपती बाप्पा मोरया हा आज आपण आवर्जून जो वेगळा उपक्रम साजरा केला। आम्ही 2 तालुक्यामध्ये मंगळगौरीचा स्पर्धा साजरा केला, पण आम्हाला इकडून मला असं वाटतं आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी पुढच्या वर्षी दखल घ्यावी। आता सगळ्याच महिला अपडेट आहेत, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टावरती सगळ्यांनाच आपण गुगलवरती सर्च करत असतो। आम्हाला इकडे ऐकायला मिळालं की आम्हाला मंगळगौरचे खेळ खेळता येत नाही असं आम्हाला ऐकायला मिळालं। त्या गोष्टीचे आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं। असं ऐकायला येऊ नये पुढच्या वर्षी। गेल्या 2-3 वर्ष आम्ही साजरा करतोय पण आम्हाला इकडे रिस्पॉन्स मिळत नाही आणि पुढच्या वर्षी ज्या महाड आणि पोलादपूरमध्ये ज्या स्पर्धा होत आहेत त्याच्यापेक्षा बहुप्रचंड जास्तीत जास्त ग्रुप इकडे सहभागी झाले पाहिजेत आणि मोठी स्पर्धा ह्या विभागातून झाली पाहिजे। त्याचं कारण नामदार साहेबांना इकडून जास्त मताधिक्यांची पेटी सुरुवात होते की आपल्या नामदार साहेबांना जास्त मतं इकडून सुरुवात होते चर्चा क्रमांक आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या शिवसेनाचे आता सुद्धा आपल्याला सांगितलं की शिंदे साहेबांनी आपल्या सुनेंसाठी, लेकींसाठी, मुलींसाठी विविध योजना आणल्यात। मग त्यांनीच त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून दरवेळी तत्परसाठी आपल्या माता भगिनींसाठी तत्पर असतात, आपल्या सेवेसाठी, आपल्या काळजीपोटी प्रत्येक गोष्टीमध्ये धावून येत असतात। असं आपला शिवसेना पक्ष आहे, पक्षामध्ये पदाधिकारी आहेत, पक्षप्रमुख आहेत। अशा सगळ्या गोष्टी आपल्या पक्षामध्ये घडत असताना आपल्याला सुद्धा एक पाऊल पुढे टाकता आला पाहिजे त्यांच्यासाठी आणि तो कार्यक्रम आज भले पावसाचे बाहेर वातावरण आहे, पूर आलेला थोडाफार कालच्या दिवसामध्ये रेड अलर्ट होता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये। आमचं चाललं होतं अगदी सकाळी रात्री 12 वाजेपर्यंत की प्रोग्राम रद्द करायचा, पण आम्ही सुद्धा विचार केला की आपण सगळ्यांना अरेंजमेंट केलेली आहे, हॉलची तयारी झालेली आहे। मोदक सकाळी ज्या 40 पार्टिसिपेट झाले त्यांनी सुद्धा मोदकची तयारी केलेली आहे। खास करून आपला जो भारताचा झेंडा आहे तिरंगा कलर ह्यामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने आज 15 ऑगस्ट गेला 4-5 दिवसापूर्वी जो झाला, ऑगस्ट महिना आहे आणि आज त्याच उद्देशाने आपण भारताचा तिरंगा ह्या उद्देशाने आपण त्या मोदकच्या 3 कलरमध्ये सुद्धा पारंपरिक स्पर्धा ठेवलेली आहे, जेणेकरून आता पुढे 4 दिवसानंतर आपले गणपतीचे सण येत आहेत आणि गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून मोदक हा उद्देश म्हणून त्याच्यामधून साजरा करतोय आणि प्रत्येक महिलेच्या मध्ये कलागुण असतात, वावरण्यात येतात। फक्त ती बाहेर काढण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा हा एक स्टेज नामदार साहेबांच्या माध्यमातून, संपूर्ण महिला आघाडीच्या माध्यमातून आणि आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा उपस्थित केलेला आहे, जेणेकरून ते प्रत्येक महिलांना आपल्या कामांमधून, आपल्या घरातील सगळ्या गोष्टींमधून थोडंसं कुठेतरी चेंज हवं असतं आणि ती गोष्ट आपण आपल्या ह्या स्टेजवरती ह्या कलागुणांना वाव देण्यासाठी निजामपूरमध्ये एक ग्रुप आहे, गेल्या वेळेशी पण त्यांनी तो डान्स केला होता आणि आजही ह्या वर्षी सुद्धा त्यांनी तो डान्स केला। आज आपला लोणेरे मांडगाव विभाग काही छोटा नाहीये, मांडगाव विभाग खरंच खूप मोठा आहे, भले अर्धा आपल्याकडे असेल पण जेवढा आहे तेवढा पुष्कळ आहे आपल्यासाठी।